महाशिवरात्री ही फक्त पूजा करण्याची रात्र नाही, ही ती रात्र आहे ज्या रात्री महादेव काही लोकांच्या आयुष्यात थेट हस्तक्षेप करतात. जर तुमची रास या व्हिडिओत असेल तर समजा महादेवांनी तुम्हाला इशारा दिला आहे आणि आशीर्वादही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीचा मिलनाचा दिवस. या दिवशी चंद्र, शनी, मंगळ आणि गुरु सगळेच एका वेगळ्या ऊर्जेत असतात. म्हणूनच ज्योतिषात सांगितलं जातं की महाशिवरात्रीला काही राशींवर महादेवाची कृपा आपोआप होते. आज आपण पाहणार आहोत त्या राशी आणि त्यामागचं खरं कारण. रास क्रमांक 1, वृश्चिक. वृश्चिक रास ही महादेवाची प्रिय रास मानली जाते. या राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ म्हणजे उग्र शिवशक्ती. वृश्चिक राशीचे लोक खूप सहनशील असतात, पण आतून खूप काही सहन करत असतात. महाशिवरात्रीला या राशीच्या लोकांचं अडकलेलं आयुष्य हळूहळू मोकळं व्हायला लागतं. मानसिक त्रास, भीती, अस्वस्थता यातून बाहेर पडण्याचा मार्ग महादेव दाखवतात. रास क्रमांक 2, मकर. मकर राशीचा स्वामी आहे शनी आणि शनी म्हणजे कर्म. शनी हा महादेवाचा सेवक मानला जातो. मकर राशीचे लोक खूप मेहनत करतात, पण त्यांना उशिरा फळ मिळतं. महाशिवरात्री ही मकर राशीसाठी कर्मफळ बदलण्याची रात्र असते. ज्यांनी प्रामाणिक मेहनत केली आहे त्यांना या रात्रीनंतर स्थैर्य आणि शांतता मिळायला सुरुवात होते. रास क्रमांक 3, मीन. मीन रास म्हणजे भावना, भक्ती आणि अध्यात्म. या राशीचा स्वामी आहे गुरु. महाशिवरात्रीला मीन राशीच्या लोकांची प्रार्थना थेट महादेवापर्यंत पोहोचते. या राशीचे लोक मनापासून काही मागतात आणि म्हणूनच महादेव त्यांना मनशांती आणि दिशा देतात. रास क्रमांक 4, सिंह. सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य आणि सूर्य म्हणजे आत्मा. महादेव म्हणजे आत्मज्ञान. महाशिवरात्रीला सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत होतो. अडकलेले निर्णय, करिअरचे प्रश्न, नेतृत्वाच्या संधी या सगळ्यांवर महादेव प्रकाश टाकतात. महाशिवरात्रीला कोणत्याही राशीचा माणूस असला तरी हे 3 उपाय नक्की करा. 1. शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करा. 2. ओम नमः शिवाय हा मंत्र किमान 108 वेळा जपा. 3. या दिवशी कोणाबद्दलही द्वेष, राग आणि वाईट विचार ठेवू नका. महादेव दिखावा पाहत नाहीत, ते भाव पाहतात. महादेव शिक्षा देत नाहीत, ते आयुष्य शिकवतात आणि योग्य वेळी हात धरून मार्ग दाखवतात. जर तुमची रास आज सांगितलेल्या राशींमध्ये असेल तर ही महाशिवरात्री सामान्य समजू नका. ही रात्र तुमचं नशीब बदलू शकते. महादेव तुमच्यावर कृपा करतील, फक्त श्रद्धा ठेवा. महाशिवरात्रीला राशीनुसार कोणता मंत्र आणि कोणता उपाय करायचा हे सगळं मी पुढील व्हिडिओत सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. हर हर महादेव.